नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये शार्विलची पहिली ट्रिप आहे. कारण दादूला आम्ही पहिल्यांदाच बाहेर फिरायला नेलं होतं. आता दादू 7 महिन्याचा झालेला आहे, म्हणून आम्ही ठरवलं की त्याला पहिल्यांदाच फिरायला घेऊन जायचं. सुरुवातीला आम्ही दोघे थोडेसे नर्वस होतो. एवढ्या छोट्या बाळाला बाहेर घेऊन जाताना काळजी वाटत होती. पण दादू खूप आनंदित होता. तो सतत इकडे तिकडे बघत होता, हसत होता. त्यामुळे आमचाही सगळा ताण गेला. आम्ही महाराष्ट्रात विदर्भामध्ये राहतो. आमच्या गावाजवळच असलेल्या नवेगाव बांध इथे आम्ही फिरायला गेलो. हे खूप सुंदर पर्यटन स्थळ आहे. इथे खूप शांत वातावरण आहे, हिरवेगार निसर्ग आहे, सुंदर गार्डन आहे, मुलासाठी खेळायला खूप जागा आहे, खाण्यापिण्याचीही चांगली व्यवस्था आहे. आम्ही आधी वरच्या गार्डनमध्ये गेलो. तिथलं वातावरण इतकं सुंदर होतं ना, इतकं प्रसन्न वाटलं मनाला, खूप आनंद वाटलं. इथे सगळी पांढरी फुलं होती, लाल रंगीबेरंगी फुलं होती आणि हार्ट शेपमध्ये सुंदर डेकोरेशन होतं, हिरवेगार झाडं होती. त्यातच रिमझिम पाऊस आला. खरंच डोळ्यांना मनाला इतका समाधान वाटला, खूपच जास्त. मध्येच थोडा पाऊस सुरू झाला असल्यामुळे शार्विलला आम्ही व्यवस्थित झाकलं आणि गाडीत सुरक्षित ठेवलं. त्यालाही बाहेरचं सगळं बघायला खूप आवडत होतं. या मोसममध्ये इथे खूप गर्दी असते. अनेक कुटुंब, मित्रमंडळी फिरायला आलेली होती. आम्ही आमच्या पूर्ण फॅमिलीसोबत आलेलो होतो. सगळ्यांनी मिळून भरपूर फोटो काढले, व्हिडिओज काढले, व्हिडिओ शूट केले, सुंदर आठवणी जपल्या. त्यानंतर आम्ही खाली आलो. इथे हे बघा, मी आणि माझ्या हस्बंडनीसुद्धा शूट केलं, माझ्या बाळासोबतसुद्धा शूट केलं. आमच्या सगळ्या फॅमिलींनी खूप जास्त फोटोज काढले. आणि त्यानंतर मी खालच्या साईडला आली. इथे खूप मुलासाठी झोपाळे आहेत, गेम्स आहेत, खेळण्यासाठी जागा आहे. आमच्यासोबत 2 माझे छोटे मुलं होती, म्हणजे माझे भाचे मजेत खेळत होती. मी सुद्धा थोडा वेळ झोपाळ्यावर बसून आनंद घेतला. दादूची फीडिंगची वेळ झाली होती, त्यामुळे मी तिला गाडीतच फीडिंग केली. छोट्या बाळांसोबत बाहेर फिरताना अशा छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. एकंदरीत दादूची पहिली ट्रिप आमच्यासाठी खूप खास आणि कायम आठवणीत राहणारी ठरली. त्याच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून सगळा प्रवास सार्थक झाला. जर तुम्हीही विदर्भात राहत असाल किंवा कधी या भागात आला असाल तर नवेगाव बांधला नक्की भेट द्या. निसर्गाच्या सानिध्यात काही तास घालवण्यासाठी ही सुंदर जागा खूप मस्त आहे. तर भेटूया पुन्हा अशाच नव्या एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि माझ्या दादूचे म्हणजे शार्विलचे व्हिडिओ बघत राहा. बाय. पुन्हा भेटूया.